दुसऱ्यांदा आई होणं इतकं अवघड का असतं ते सांगतेच मी, असं का म्हणते ते पुढे. त्याआधी माझं डेली रुटीन शेअर करते. सकाळी उठून थायरॉइडची टॅबलेट घेतली, त्यानंतर नारळ पाणी पितलं आणि किती जरी नाश्ता तयार असला तर चहा इट्स कंपल्सरी, चहा घेतला. त्याच्यानंतर माझं इथं पिल्लू पण उठलं होतं, मग त्याच्यासोबत थोडंसं असं मस्त खेळायचं सकाळी उठल्या उठल्या आणि छान असं नाश्ता पण करून घेतला गरमागरम दोघी मायलेकीने. आणि दुपारी इथं जेवण पण तयार होतं आणि आमच्या घरात असं चपात्या उरल्या ना की असं काहीतरी मम्मी करून ठेवते, जेणेकरून ते आम्ही खाल्ल्याने तरी अशा पद्धतीने संपल्या जातील आणि ते संपतात पण. त्याच्यानंतर माझं छान आवरून झाल्यानंतर मी इथं माझा बेबी पण बघत होती. त्रास किती जरी होत असला ना, ह्याच्याकडे असं बघितलं ना की खूप खुशी वाटते, बरोबर ना. त्याच्यानंतर इथे बाबा घरी आहे म्हटल्यानंतर आमच्या चिमूला झोप नाही येणार आहे आणि कोणाला झोपू पण देणार नाहीये. तर दिवसभर खेळून झाल्यानंतर माझी लेक कितीही कुठेही फिरून आली ना की मम्माची आठवण येणार म्हणजे येणार, मम्माची मांडी तिला हवी म्हणजे हवी. आणि हे सगळं मी खूप मिस करते. त्याच्यासाठी मी असं म्हटलं की एवढं अवघड का असतं दुसऱ्यांदा आई होणं. खरं सांगते, जेव्हा जर तुम्ही सेकंड बेबी प्लॅन करत असाल ना तर इतका ॲटलिस्ट 4-5 वर्षाचा तरी गॅप घ्या. का? कारण लोक आपल्याला भरपूर बोलतात, दोघे बाळ सोबत मोठे होतील, सोबत खेळतील, एकाला एक जोडी होतील, पण फक्त लोक बोलायला येतात, करायचं फक्त एका आईला असतं. इव्हन जे बाळाचे पप्पा पण असतात ना, ते पण दिवसभर जर कामावर असले ना तर एकटे आपल्या जीवाला किती बघणार आणि कुठे कुठे बघणार. सगळ्यात जास्त जर कोणाचे हाल होत असले ना ते आपल्या पहिल्या बाळाचे होतात. कारण लोकांना असं वाटतं की पहिल्यांदा आई झालेली आहे मग हिला कोणाची गरज नाहीये, पण हे खरं सांगते खूप चुकीचे विचार आहे. जरी ती पहिल्यांदा आई झाली किंवा दुसऱ्यांदा आई झाली, तिला बॉडीला त्रास तेवढाच होतोय, सगळ्यांची गरज असते तिला त्यावेळेस. पहिल्या बाळाची जबाबदारी पण असते, तर तेवढं सपोर्टची पण असते. तर असो, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चल भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.